बघू शकता आम्ही आलो आता मस्त. कोण कोण जाणार आहे? 1 2 3 4 5 आणि मी 6वा. कुठे जायचं आपल्याला? तुझा मॅटर्निटी शूट करायचं आहे का मम्मीचा? काहीच पोहोचलो आम्ही मस्त लोकेशनला आणि इकडे चालू आहे मेकअप. काही नाही ठेवला मेकअप इथं इकडे. हे दोघांचं आपल्याला शूट करायचं आहे. घाई चालले आम्ही. पोरीने आयरन केले. जास्त काही ब्लॉग शूट झाला ना, जेवढं पण झाले तेवढं आता उद्या कंटिन्यू करेल समजा मी. तर काहीच बघू शकता यांना आम्ही तिथे नाही खाल्ले तर गाडीत घेऊन आलो सँडविच. पहिला स्नॅप काढायला लागतं. इकडे 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 समोर समोर खरी गोष्ट. किती दिवसांच्या नाणी दाखवत आली. मलाच वेळ नव्हता, आता वेळ भेटले पुरेपूर. बघ आता नाणी बोलतो ना ऑर्डरला जाते करतं. नाणीने मी तसं पैसे छापल्या मेकअपमध्ये. राईस बघू शकता मस्त की घेतले चवला बनवायला. चवला खूप दिवसांनी आता चवला. हॅलो काही जणी चलो यूट्यूब चॅनल तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे. आता निघालं मस्तपैकी मॅटर्निटी शूटसाठी. कुठं लोकेशन मला नाही माहिती. आता ते मला पिकअप करायला येणार आहेत. हल्ली सध्या ना मी जेवढे पण क्लायंटचे व्हिडिओ घेतो ना त्यांना सांगतो पिकअप करायला, कारण की लोकेशन आपल्याला माहीत नसतं. परत दुसरीकडे जाऊन चुकण्यापेक्षा आपण त्यांनाच बोलूया. चल जाऊ पहिला रस्त्यावर दाखवतो कोण कोण जाणार आहे आणि लोकेशन काय आहे ते पुढे तुम्हाला समजेलच. किती ब्लॉग शूट करायला भेटेल माहीत नाही, पण जेवढं पण भेटेल तेवढं शूट करायचं नक्कीच प्रयत्न करेन. नाहीतर नाही झाला तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करेन. तुम्ही बघू शकता आम्ही आलो आता मस्त. कोण कोण जाणार आहे? 1 2 3 4 5 आणि मी 6वा. कुठे जायचं आपल्याला? तुझा मॅटर्निटी शूट करायचं आहे का मम्मीचा? हे तुझा करायचं आहे का मम्मीचा? काहीच फायनली पोहोचलो आपण लोकेशनला. बघा काय ब्राईट टू बी बोलतो. मॅटर्निटी शूट करायचं आहे. बोलतो आपण खारघर येथील सेंट्रल पार्कला. चला पटापट बघू आता कोणत्या तरी झाडाखाली लोकेशन बघायला लागा. आता पूर्ण वांदळ होणार आहे. ती आमची परी काय रा. काहीच फायनली पोहोचलो गार्डनमध्ये. अरे थांबला आहे तिथे. हे बघ थांबला गार्डनमध्ये थांबला आहे सेंट्रल पार्कला. ही पडले तेव्हा मला समजले खाली थांबला आहेत म्हणून. हे बोलतात पाड कार घेतील माझा, तुमचा पण घेतील. तर चला आपण जाऊ तिथं कोपऱ्यामध्ये मस्तपैकी शूट करू. कसं टेक आहे मला पण नाही माहिती. ती काही रेफरन्सला कुठली व्हिडिओ असेल ते हिशोबाने करू आपण मस्त. काहीच पोहोचलो आम्ही मस्त लोकेशनला आणि इकडे चालू आहे मेकअप. काही नाही ठेवला मेकअप इथं इकडे. हे दोघांचं आपल्याला शूट करायचं आहे. ती तिकडे गार्डन फिरायला बिचारी. ये चला इथं. फायनली खूप सारं काढलं फोटो व्हिडिओ. आणि आता इथं परत आम्ही सेटअप बनवले असं छोटासा. इथं करायचं आहे शूट. पण आली ती पोर मानत नाही. डेंजर पोर. तिला आले झोपायला खाऊ पण पाहिजे. बघू आता जसं होईल तसं. आणि जर तुम्ही गार्डनला येताना ॲक्च्युली इथं कचरा करू नका. आता इथं माझ्यासमोर एक मगाशी कपल बसलं होतं. त्यांनी घाण तशीच टाकून गेलं. आपला सामान आपण उचलून नेणार आहोत मोस्टली. म्हणजे कुठेही कोणत्याही गार्डनला जा, कोणत्याही स्पॉटला जा, कोणत्याही गड किल्ल्यानं जा, तिथं बॉटल किंवा चिप्सची पाकिटं ठेवू नका. बिलकुल आपल्या जसं आहे तिथं कुडेदान ठेवले आहेत. म्हणजे कचरा टाकायला तर तिकडं समोरच आहे, तिथं जाऊन टाकू तुम्ही. चला तर काहीच फायनली बघा आपल्या इकडे बिलकुल कचरा ना. आणि असा कचरा करूच नका. आम्ही सगळा घेतला पिशवी. तिला चालताही नाही तरी पिशव्या भरून घेतल्या आम्ही. घाईच चालले आम्ही. पोरीने आयरन केले. जास्त काही ब्लॉग शूट झाला ना, जेवढं पण झाले तेवढं आता उद्या कंटिन्यू करेल समजा मी संध्याकाळच्या बड्डेचे शूटमध्ये. कारण की उद्या बेबी शोवर पण आहे. जेवढा होईल तेवढा करायचा प्रयत्न करेन मी. तर चला आता जाऊ डायरेक्ट गाडीजवळ. उद्या 2 ऑर्डर यायची पण होती, पण हिचे आम्ही आता पोस्टपोन केला. बघू परवाला जर जमला तर करू आपण. चला तर काहीच फायनली निघालो इथून मस्त. आणि त्या दोघी तिकडे 3 जणी वाट बघता. हिच्या पोरीने वाट लावली सगळी. एक लडकी झाली. लडकी कधीपासून रडते ती. आता बघू त्यांना इथून घेऊ ना निघू घरी जायला. झालं आता मी खारघरला मस्तपैकी सँडविच खायला. हे बघ ह्या दोघी जणी चालला. कसा शूट झाला हा उजी शूट कसा झाला? भाई जमलं कशी?
मागत भावनी भैयाची जांभळं 80ला पाव आहेत. चला आता बघू आपण जाऊ मस्त सँडविच खायला. कुठे गेले मलाच नाही माहिती. शोधत निघलं. इकडं आता आम्ही मस्त तिथे मेंदू वडा म्हणजे तिकडे गेलो सँडविच घ्यायला. तर काहीच बघू शकता यांना आम्ही तिथे नाही खाल्ले तर गाडीत घेऊन आलो सँडविच. पहिला स्नॅप काढायला लागतं आणि मग नंतर खायला लागतं. अरे आत्ता रेडी झाला द्यायचा समजलं का. तर काहीच फायनली पोचलो घरी. आता पटकन फ्रेश होतो आणि लगेच जेवण करून घेतो. रिंगाशी नाश्ता केले फक्त आणि आता लागले भूक पण. तर चला आता उद्याच डायरेक्ट भेटेन तुम्हाला मी. चला तर काहीच दिवस दुसरा चालू आहे मस्त की बड्डे शूट करायला. त्या दिवशी आपण शूट केला होता प्री बड्डे शूट. त्याचंच शूट करायचं आहे. नाव नाही मला माहिती अजून नाव ठेवलं का ना मला पण नाव काही आपण त्याचे खूप शूट केले पण नावाचा इश्यू होता. त्याचं लोकेशन दाखवतो तुम्हाला कसं काय तयारी केले काय तुम्हाला बघायला भेटेल. काहीच फायनली पोचलं. गाडी लावली बाहेर आल्या आतमध्ये मस्तपैकी केक वगैरे सर्व काही आणून ठेवले आणि नाव आहे शिवम बुबूच बोलायचं पहिला. एवढं काही लक्षात नव्हतं माझ्या. हे बघा बड्डे बॉय इकडे आपला हे बड्डे बॉयने घेतल्यात फुगे मस्तपैकी. अजून रेडी होतात सर्वजण. मेकअपच म्हणजे संपत नाही लोकांचं म्हणून तर टाईम लागतं. मेकअपचे एक टाईम असलं पाहिजे. आता वाजलेत बघा 8:45 झाले. बघा 8:45 झाले आणि मस्त असं डेकोरेशन केलं. आपणच फोटो काढलेला होता त्या दिवशी प्री बड्डे शूटला आणि फोटो एकदम भारी दिसत. फक्त स्माईल नव्हती चेहऱ्यावर त्याच्यामुळे. थोडीशी खाली वाग ना अशी थोडी खाली वाग अशी. तर काही चालू आहे इकडे मस्तपैकी फोटोशूट. सध्या इथं बाजूला कारण की अजून बाकी आहे थोडेसे रील शूट करायचे असतं. ते डेंजर काम चालू आहे इथं आता सध्या. स्लो गेली बड्डे मस्त शूट झाला पण पब्लिक एकत्र ग्रुपमध्ये येत होती म्हणून आडव्या व्हिडिओ काढले. बघूया आता कसं काय होईल. एडिटिंग करताना समजेल जे काय करायचं ते. आता जातो मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट आता उद्याच ब्लॉग चालू करतो. तर काहीच दिवस तिसरा मस्तपैकी सकाळच्या वाजल्यात 9 जायचं होतं 7:30ला. खूप उशीर गेला. आता निघाले पुन्हा जायचं लोकेशन. तर बघूया पटापट जाऊ. आले ती काहीच आहे बघ या आल्यात बोलतो 7 वाजता आले. 7 वाजता आले आता 9:30 होत आलं. 7 वाजता येऊन काय केलं एवढं लवकर येऊन. नुसतीच माझी झोप मोड केली. काहीच फायनली शूट करून निघलो. शूट करताना काही दाखवलं ना. जाम मस्ती केली पोरीने जाम मस्ती केली त्या दिवशी सारखी सेम परवाच्या दिवशी सारखी डेंजर एकदम. आणि परवाच्या दिवशीचा शूट आणि आजचा शूट थोडासा बाकी होता म्हणून आम्ही काय केला आज शूट. आजचा व्हाईट ड्रेस होता. परवाच्या दिवशी मस्त संध्याकाळी परत यायचा विचार चालले पण मी येणार ना बरं तुम्ही दोघे या. डेंजर ऊन पडतं आणि त्रास पण तेवढाच होता. तर चला निघूया आपण इथून डायरेक्ट घरी जाऊ मस्तपैकी. फायनली काही शूट करून पोचलो होता घरासोबत. जाम झोप आले सकाळी लवकर जाम होतं 6 वाजता आणि लोकेशनला गेलो आम्ही चुकीच्या टायमाला म्हणून लेट झाला. तर झोपायला पहिलं जाऊन झोप काढतो नंतर जाऊन व्हिडिओ एडिट करायचे मागे लागतो. म्हणजे आज ब्लॉग पण नाही पडणार कारण की एडिट करायला गेलंच नाही भेटला. कंटिन्यू 3 दिवस ऑर्डर होते. सकाळ दुपार सकाळ संध्याकाळ चालूच आहे त्याच्यामुळे. चला पटापट जाऊ झोपू आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला व्हिडिओ एडिट करायला घेऊ. काहीच मस्तपैकी झोपेतून उठलं. सकाळपासून क्लायमेट एकदम असं झालं आहे की पाऊस पडत. आताही तसंच वाटतं मस्त थोडीशी गारगार हवा सुटलं आहे. नुसतं गरम होत होतं सकाळपासून शूटवरून आलो तेव्हा. बघू शकता तसा क्लायमेट आहे पण काही पाऊस पडणार ना. फक्त एक पावसाचा बहाणा आहे. एक फुल देऊन जातं असा पकडा तुम्ही. तर काहीच मस्त वेग आता पूर्ण असं कालो घालत आला. अजून वातावरण बघ असं आणि इकडे मस्त नाणी भाकरी बसतं.
किती दिवसांच्या नाणी दाखवत हल्ली मलाच वेल नव्हता, आता वेल भेटले पुरेपूर. बघ आता नाणी बोलतो ना ऑर्डरला जातं हे करतं. नाणीने मी तसं पैसे छापल्या मेकअपमध्ये. नाणीला ऑर्डर देत जा आता पुढच्या डिसेंबरच्या कोणत्या लग्नाचे असेल ना तर तारखा सांगा. संजीवनी काटे मेकओव्हर. मग नाणीला तर धूर पटत ना म्हणून नाणीला मास्क लावले. आणि तुम्हाला दाखवतो आता आमच्या 2 जणी बसल्या मस्तपैकी चालायला गेल त्या. हे बघा 2 जणी बसल्या. चालून दमून आल्या दोघी, जाम दमल्या. तर काही मस्तपैकी नाणी सोबत थोडं मस्त वगैरे केली. आता चाललो घरी. गामोला जाम त्रास दिले. अजून रात्रीचं क्रिकेट खेळता म्हणजे बॅटबॉल खेळता. आता किती दिवस कोणाला घेतलं ना त्याच्यामुळे. तर चला वरती जाऊ मस्त. डोकं पण दुखायला लागले जाम. राईस बघू शकता मस्त याची घेतले चवला बनवायला. चवला खूप दिवसांनी आता चवला कोणाची तरी लग्नात खाला होता मी जेव्हा ऑर्डरला गेलेलं तेव्हा. सॉरी साखरपुड्याला का लग्नालाच होता होते तेव्हा खाल्लेला. आता तेवढ्या दिवसातून म्हणजे आज खाता म्हणजे आता बनवता रेडी होते. चला तर काही आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.